श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाचा स्वभाव थोडा तिखटच परंतु खरा असावा. कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखट हवा, म्हणजेच लोक बरोबर हिशोबात राहत असतात. श्रोते हो, देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो. श्रोते हो, आपण चंदनासारखं असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावलं तरी आपली बोटं सुगंधित करून जातो. श्रोते हो, परमेश्वरानं दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतकं व्यस्त असतो की परमेश्वरानं आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतोय. श्रोते हो, मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो. पण आयुष्य असंच असतं. सुखदुःखाचं हेलकावं घेत चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो ना, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होत असतो. आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्याने. तडजोडीमुळं नुकसान होत नाही, तर संधी मिळत असते इंद्रधनुष्य फुलवण्याची. श्रोते हो, आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं ही सगळ्यात जास्त यशस्वी होतात. विश्वास ठेवा, गेलेला काळही चांगला होता आणि येणारा काळही चांगला असेल आणि आजचा दिवसही चांगला असेल. खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यासच लागतो. माणसाला बदलायला 1 सेकंद पुरेसा असतोय. श्रोते हो, निवड, संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होत असतो. संधी समोर दिसून सुद्धा ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोहाच्या क्षणी सावध राहा, कारण तेव्हा आपल्याच भावना आपली बुद्धी भ्रष्ट करतात. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. काही व्यक्तींचं आयुष्यातील स्थान हे एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं. दिसणं महत्वाचं नाही, तर असणं महत्वाचं असतं. अजब खेळ असतो त्या भगवंताचा. तोच लिहितो आणि मिटवतोही. जो तुम्हाला भ्रमिष्ट करतो आणि मार्गही दाखवतो. तोच मनात घालमेल करतो आणि तोच मनातील घालमेल सोडवतो. जीवनाच्या कठीण प्रसंगात तो आपल्याला दिसत नाही, पण आधारही तोच देतो. वास्तव स्वीकारलं की बरेच प्रश्न सुटतात. मग त्या गोष्टी मनाला पटोत अगर ना पटोत. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. या जगात लोक कायम महाग गोष्टी नाकारतात. दुःख, चिंता आणि तणाव हे जीवनाचे भाग आहेत, पण त्यांना आपल्या मनावर राज्य करू देऊ नका. मेहनत करा, कारण वेळ आल्यावर कोणी 1 रुपयाची सुद्धा मदत करत नाही. कितीही आपली म्हटली तरीही सगळीच आपली नसतात. कधी कधी स्वतःच्या सोयीनुसार नाती जपली जातात. भावकीला दाखवून देण्यासाठी तरी आपण आपली परिस्थिती बदलायची. कारण भावकी मदत करत नाही, पण सारखं सारखं सगळ्यांच्या पुढं माप मात्र काढत राहते. प्रत्येकाच्या आत एक कलाकार आहे.
पण काहींना रंगमंच मिळत नाही, तर काहींना रसिक. एका यशस्वी जीवनामागं संघर्षाची आणि त्यागाची अनेक वर्ष गेलेली असतात. परत न येणाऱ्या गोष्टींची वाट बघणं हेच नंतर तणावाचं मुख्य कारण बनतं. बाजारात गेलं की सगळं विकत मिळतं, फक्त चांगल्या मनाची व्यक्ती फुकट भेटायला नशीब मोठं असावं लागतं. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करत राहणं. संसार सांभाळणं म्हणजे स्वतःला सोडून बाकी सर्वांना सांभाळणं. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचं प्रेमाचं 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल. कोणी पाण्यात राहूनही सुकतो, तर कोणी दगडातूनही बहरतो. ज्याची जशी जिद्द तो तसा टिकतो. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायला शिका. कारण शांत राहूनच आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग काढू शकतो. प्रत्येकाला स्वतःच्या वाट्याचं दुःख हे स्वतः सहन करावं लागतं. कोणी तुम्हाला कितीही प्रिय असलं तरी तो फक्त तुमचं ऐकू शकतो, पण तो तुमचं दुःख वाटून नाही घेऊ शकत. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची. आपल्या बापानं बंगला, गाडी, कोटींची संपत्ती कमावून ठेवली नसेल, पण त्यानं वाईट मार्गावर कधी जाऊ दिलं नाही. न कळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळं आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे. कारण पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप पुण्य तुमच्या पदरात पडत असतं. प्रेम जर सुंदर व्यक्तीपेक्षा जबाबदार व्यक्तीवर केलं तर माणसाची फसवणूक होत नाही. एकटं जगण्यातला आनंद हा समजायला लागला की मन परत सहजासहजी कोणत्या नात्यात अडकत नाही.